हरणवाडी संघ तुम्हाला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. चेंडू पडण्याच्या आत जर तुमचा एक्स्ट्रा खेळाडू इथे उपस्थित झाला नाही तर डायरेक्टली 3 धावांची पॅनल्टी आहे ती तुम्हाला लागू होईल, याची नोंद घ्यायची आहे. यानंतर आम्ही तुम्हाला कुठलीही सूचना देणार नाही आहेत. चेंडू पडण्याच्या आत जर तुमचा खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाला नाही तर मात्र 3 धावांची पॅनल्टी आहे. अगदी आपण पाहतोय या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या आहेत आणि वेळेचं बंधन आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर तुम्ही एक चांगलं क्रिकेट खेळता, लाईव्ह अपडेट आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर तुमचा एक्स्ट्रा खेळाडू इथे उपस्थित असणं खूप गरजेचं आहे आणि अपडेटिंग देणं हे आपण काम करत असतो. आणि एक्स्ट्रा खेळाडू आपण पाहतोय सुरुवात होईल. पंकज पाटील पहिला चेंडू या ठिकाणी रुपेशसाठी. अगदी पहिला चेंडू जर पाहिला तर अगदी वेगवान चेंडू होता आणि पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर चेंडूला विकेट किपरच्या हातामध्ये राहुल पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगल्या पद्धतीने यष्टीरक्षक अगदी आपण पाहतोय ज्या पद्धतीने राहुल पाटीलने आज टीम पूर्णपणे बिल्ड केले. खूप चांगल्या पद्धतीची टीम आज पाहायला मिळते. विनस तेंबोडे संघ यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जर पाहिलं तर बॅट पासनं थोडंसं लांब ठेवतोय. आखूड टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर चेंडू खेळताना कुठेतरी पुन्हा एकदा अडथळले गेले. सरळ चेंडू जर पाहिलं तर पुन्हा एकदा राहुल पाटीलच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. 2 चेंडूचा खेळ ज्या पद्धतीने टाकला गेलाय खूप चांगल्या पद्धतीने हे चेंडू हाताळले गेले आहेत पंकज पाटील कडून. लोअर फुल टच चेंडू आहे. याला जर पाहिलं तर दिशा दिले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं उज्ज्वल होता. चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडतोय. रन्स मात्र त्या सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. सिंगलने जर पाहिले तर श्री गणेशा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल टीम अभिनव क्रिकेट क्लब हरणवाडी या संघाचं. नक्कीच पॉवर प्लेचा हा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले आहेत आणि एक चांगला गोलंदाज पंकज पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने पंकज जेव्हा जेव्हा येतोय गोलंदाजीसाठी अटॅकिंग मुवमेंटमध्ये असतोय. चांगल्या पद्धतीचा अटॅक त्याच्याकडून नेहमीच राहतोय आणि हेच अटॅक करताना जर पाहिलं तर पहिलं पॉवर प्लेचं षटक हे सुरळीत व्हावं, चांगल्या पद्धतीने त्यावर जास्त धावा खर्च न व्हाव्या यासाठी मात्र पंकज पाटीलचा उपयोग केला जातोय. इथून मात्र थोड्याशा टिप्स दिल्या जात आहेत कशा पद्धतीने तुला चेंडू पकडायचा आहे, कारण की एक सिनियर खेळाडू आहे. अगदी व्यावसायिक क्रिकेटर म्हणून देखील आपल्याला पाहायला मिळते पंकज पाटील. यावेळेस वेगवान खूप वेग पाहायला मिळाला या चेंडूवर. बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाला जर पाहिलं तर हा चेंडू समजला नाही. सरळ चेंडू जर पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पुन्हा एकदा विसावला जातोय. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 2 धावा थोडेसे मिस होत आहेत. फलंदाज हा खेळ नक्कीच इथून बॅटची एज लागते, हलकीशी एज होती परंतु चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने निघाला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर रन्स या ठिकाणी कंप्लीट होणार नाहीये. ओव्हरची होईल समाप्ती. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट केलं गेलं. चांगलं षटक अगदी पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त 2 धावा या षटकातून आल्या आणि या गोलंदाजीतून जर विचार केला तर जास्तीत जास्त डॉट चेंडू कसे घेता येईल याचाच विचार केला गेला पंकज पाटीलच्या माध्यमातून. इथून जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जीतला आणलं गेलाय. जीत देखील एक आपण पाहतोय चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. टेंबोडे संघाकडून षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आणलंय. जीत गावड षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 आणि आतापर्यंत वेळेचा जर विचार केला तर पंकज पाटीलने जे वेळ वापरला गेला फक्त आणि फक्त 3 मिनिटाचा अवधी त्याने वापरला गेला. खूप चांगल्या पद्धतीने ही वेळ नक्कीच महत्त्वाची असते. आपण जेव्हा जेव्हा क्रिकेट आता टेनिस बटलावर जर पाहिलं तर टायमाचं बंधन असतं आणि हे बंधन टायमिंग वापरणं. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय तेच चित्र समोर येताना ज्या पद्धतीने पंकज पाटीलने गोलंदाजी केली त्याच्याच पावलावर पाऊल टाकून आणि इथून जीत देखील गोलंदाजी करत असताना थोडासा वेगवान चेंडू आणि
या चेंडूवर जर पाहिलं तर फलंदाजी करताना थोडासा अडथळा निर्माण होतोय, रन्स मात्र होत नाहीयेत. 2 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागले आहेत. उलटा चेंडू होता, यावेळेस जर पाहिलं तर चेंडूला खेळून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, जिथे उज्ज्वल आहे खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडतोय. रन्स मात्र मिळेल पुन्हा एकदा सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाईल तब्बल 3 धावा. 3 धावा आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पंकज पाटील मुख्य धारा सांभाळताना येते, मात्र फिल्डिंग ज्या पद्धतीने सजवली जाते, कारण की फिल्डिंग सजवणे देखील गरजेचं आहे. कालच्या रात्रीमध्ये आपण एक पाहिलं की फिल्डिंग करणाऱ्या टीमने एक नो कॉल नक्कीच त्यांच्याकडून घेतला गेला, कारण की कर्णधाराची भूमिका असते पूर्णपणे फिल्डिंग कशी सजवावी, जी पॉपिंग्स लाईन आणि त्याचमुळे कर्णधाराची भूमिका जी आहे ती मुख्य भूमिका असते. इथून आपल्याला पाहायला मिळाले की धावसंख्या जर पाहिली तर 1 डेबाडे स्कोर कार्डवर धावसंख्या 4 धावा. वैभव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्याला आपण देणार आहोत. कल्पेश नाव आहे, ओके. आम्हाला वैभव नावच आतापर्यंत कळलं गेलं, तर कल्पेश ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आपण पहिल्या मॅचची मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. तर या आपण मुख्य व्यासपीठावर त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. अक्षय आहेत त्या ठिकाणी. येस, मॅन ऑफ द मॅच येते, थोडा वेळ वेट करा प्लीज. इथून पाहतोय चांगली चांगली गोलंदाजी, 4 चेंडू टाकून झाले आहेत. यावेळेसचा पुलटो चेंडू होता, चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु रन्स मात्र इथून पाहायला मिळते. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर स्कोर कार्डवर धावसंख्या वाढली जाईल. तब्बल सिंगल रन्स आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते ती म्हणजेच 5 धावा. पुन्हा एकदा दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. या चेंडूवर जर पाहिलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु अयशस्वी राहिलाय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी वापरली गेली. षटक मात्र जर पाहिलं तर दुसरं कंप्लीट केलं गेलं, आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर आपण पाहतोय आतापर्यंत 5 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 2 धावा, या षटकामध्ये आल्या 3 धावा. एकंदरीत दोन्हीही षटक जर पाहिले तर सुंदर पद्धतीचे राहिले, किफायत राहिले. यावेळेस षटक क्रमांक 3 घेऊन येईल पुन्हा एकदा पंकज पाटील. पूर्णपणे जर पाहिलं तर फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम केलंय, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय, मोठे फटके येऊ देत नाहीये, आणि त्याचं कारण आहे जी चांगली गोलंदाजी वापरली जाते. इथून जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या रूपाने आतापर्यंत जर विचार केला तर कुठलीही धाव आतापर्यंत आलेली नाहीये. म्हणजे खूप चांगलं क्रिकेट, खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी दर्शवली गेली. फेरबदल करतायत थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये. पॉवर प्लेचा जो बंधन होता तो आता मात्र दूर केला गेलाय. पंकज पाटील पुन्हा एकदा. यावेळेस खोलवरचा टप्पा आहे. खोलवरचा टप्पा फलंदाजाला जर पाहिलं तर थोडासा अडचणीमध्ये नक्कीच पाठवतोय. चेंडूला पकडलंय, रन्स मात्र कंप्लीट केली जाईल 1. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या एकंदरीत जर पाहिली तर 7 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागले गेले आहेत. 2 धावा या ठिकाणी, 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. पालन पुन्हा एकदा आपण पाहतोय. चांगले चेंडू या ठिकाणी वापरले गेले आहेत आतापर्यंत. शॉट ऑफ लेंथ, इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय. फाईन लेग पूर्णपणे क्लिअर आहे. चेंडू निघून जाईल का? यस, तिथे मात्र आपण पाहतोय फुटवर्कचा वापर केलाय, आणि फुटवर्कच्या वापर मधून जर पाहिलं तर चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकललंय. कुठेतरी नक्कीच विचार केला जाईल की ज्या धावा थांबवल्या गेल्या, तब्बल जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्यात, आणि 2 धावा या ठिकाणी जर पाहिल्या तर वाचवल्या गेल्या असं मी म्हणेन. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने मात्र चेंडूला अडवलं. प्रथम होता. इथून पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. रन्स मात्र सिंगल या ठिकाणी बनवलं जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली 2 धावा. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 11 धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर कार्डवर.
फटका इथून जर पाहिलं तर व्यवस्थितपणे बॅटवर येत नाहीये. जी बॅटिंग व्हायला हवी होती ती बॅटिंग पहिल्या ओव्हरपासून जर पाहिलं तर इथून मोठा फटका आलेला नाही. त्याचमुळे जर पाहिलं तर कुठेतरी जी मनस्थिती आहे फलंदाजाची ती इथे खर्चीकरण होताना आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा आपण फलंदाजीसाठी आहेत गॅप शोधण्याचा प्रयत्न करतायत परंतु परफेक्ट गोलंदाजी अगदी अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर कुठेतरी फलंदाजाला रोखून ठेवलंय. इथून आपण पाहतोय आणखीन एक शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. वाईटचा इशारा आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र स्कोर कार्डवर 14 धावा लागल्या जात आहेत. पहिला अतिरिक्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वाईटचा इशारा आलाय आणि पंचांकडून इशारा देखील आलाय की अशा पद्धतीची शॉर्ट लाईन तुम्ही पुढच्या या चेंडूमध्ये वापरू शकणार नाही आहेत. पुन्हा एकदा चेंडूला उचललाय उज्ज्वल त्या ठिकाणी शेअर करतोय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडलाय आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय. पहिला विकेट या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच फलंदाज बाद होताना मिस्टर रुपेश बॅक टू द डग आउट. अभिषेक बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी आपण पाहतायत या स्पर्धेचे सर्वेसर्वा ज्यांनी खूप मेहनत केली. ही स्पर्धा भरवण्यामागे जर पाहिलं तर कोणाचा खरा वाटा असेल तर नक्कीच आपण पाहतोय कुमार अवधीत सिंग या ठिकाणी उपस्थित होत असताना. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय बारकाईने लक्ष टाकलं जात आहे आणि त्यांची पूर्ण टीम आपण पाहतोय ही टीम देखील उपस्थित आहे. आज सलग 3 दिवसापासून खूप मेहनत घेते ही टीम. जयेश मात्रे देखील आपल्याला पाहायला मिळतोय इन टीम मध्ये. अशा पद्धतीने आपण विनर्स तेंबोडे संघ ज्याची बांधणी केली गेली आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय जयेश मात्रेला इन केलं गेलं. चांगल्या पद्धतीचा खेळाडू म्हणून जयेश मात्रेला कित्येक वर्ष आपण पाहतोय जो अग्रीपाड्या संघासाठी प्रामुख्याने खेळला होता परंतु आता जे चेंजेस केले गेले ज्यामध्ये अपडेट केले गेले आणि आज जयेश मात्रे आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना चांगला खेळाडू म्हणून तेंबोडे संघाला लाभलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक जर पाहिलं तर 3रं कंप्लीट केलं गेलंय. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 5च्या सरासरीने 15 धावा झाल्या आहेत. येस, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर कल्पेश मॅन ऑफ द मॅच. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली. गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि मुख्य मंचावर आपण पाहतोय अक्षय यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच चा किताब. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे जिथे 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आतापर्यंत वेळेचा विचार केला तर 12 मिनिटं आणि 40 सेकंद जी वापरली गेलेत. खूप चांगल्या पद्धतीने मात्र टायमाचा उपयोग केला जातोय. पुन्हा एकदा 15 धावा झालेत. यावेळेस मारण्याचा प्रयत्न होता शफळ नक्कीच जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता. जर पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न चुकीचा राहिलाय. धावसंख्या इथून स्थिरावली जाईल 15 या आकड्यावर. एक गडी नक्कीच बाद झालाय परंतु कुठेतरी जे थांबवण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजाला ते पूर्णपणे यशस्वी ठरलंय असंच मी म्हणेन. विनर्स तेंबोडे संघाकडून खूप चांगली गोलंदाजी होते एक लय पद्धतीने नक्कीच गोलंदाजी करताना. पुन्हा एकदा चांगला चेंडू थोडासा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. हा चेंडू खेळताना पुन्हा एकदा फलंदाजाला अडथळा निर्माण होतोय. अवेज जर पाहिलं तर अशा पद्धतीचं क्रिकेट जर पाहिलं तर थोडंसं जी मॅच जी आहे एकतर्फी ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते कारण की लो स्कोरिंग होईल ज्या पद्धतीने खेळतायत अजूनपर्यंत मोठा फटका आलेला नाहीये. इथून पुन्हा एकदा तेच टास्क पाहायला मिळतोय. रनआउटची चान्स आहे आणि गडी बाद.
गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सॅक्रिफाईस करतोय आपल्या विकेटचा. बॅटला जर चेंडू लागत नसेल तर मात्र इथे ही भूमिका घेणं खूप गरजेचं आहे. इथून मात्र तेच पाहायला मिळालं. थोडंसं अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथून पाहतोय आपण विकेट घेतलाय, गडी बाद केलाय. राखलं जातोय. चांगला टप्पा राखला जातोय आणि पंकज पाटील देखील तेच जीतला देखील तीच चर्चा असेल की आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली. इथून उर्वरित चेंडू जे आहेत ते तुला खूप दोन्हीही चेंडू जर पाहिले तर हे चांगले टाकायचे आहेत, जेणेकरून जी धावफळकवर आपण आतापर्यंत थांबवण्यामध्ये यश आलंय ही धावफळक वाढता कामा नये याच पद्धतीचं चर्चा राहिली असेल. 15 धावा झाल्या आहेत स्कोर कार्डवर. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. आपण पाहतोय जीत पुन्हा एकदा लोअर फुलटो चेंडू आहे. थोडासा गती वापरली या चेंडूवर. हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु थांबल्यात तिथे. सिंगल रन्स मात्र मिळतील. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. 16 धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर कार्डवर. 16 धावा पाहतोय आपण. कालच्या अगदी रात्रीमध्ये आपण हायेस्ट स्कोर 5 षटकांमध्ये जर पाहिला तर तब्बल 86 रन्स, 86 धावा 5 षटकांमध्ये या मैदानामध्ये हायेस्ट स्कोर म्हणून पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू अगदी पायात टाकला होता, चेंडूला खेळून काढलाय. उज्ज्वल त्या ठिकाणी पुन्हा एकदा चांगल्या फिल्डिंग मध्ये पाहायला मिळाला फ्रेम मध्ये येताना. आणि रन्स मात्र जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 4 या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि 17 धावा 2 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतील. उत्सुक पाटील या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. षटक क्रमांक 5. पहिला चेंडू उडवलाय, चेंडूला चांगला फटका आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक जीत आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला पकडेल, फेकेल तोपर्यंत रन्स मात्र कंप्लीट केल्या जातील. इथून आपण पाहतोय सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केली गेली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 18 बनवले आहेत. यानंतर होणारा सामना विपुल सीसी वाणगाव वर्सेस जागमाता रावळे. विपुल सीसी वाणगाव आणि जागमाता रावळे दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. जशी इनिंग ब्रेक होईल तसं मात्र इथे टॉस मध्ये येणं गरजेचं असेल. टॉस साठी आपल्याला दोन्ही कर्णधारांना आमंत्रित केले जाईल. इथून पाहतोय 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले. दोन्ही चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल धावा खर्च केले आहेत. तेंबोडे संघ जर पाहिलं तर आज खऱ्या अर्थाने उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. मागच्या पालघरच्या अगदी टुर्नामेंटमध्ये जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने चेंबोडे संघाने देखील मजल मारली होती. चॅम्पियन राहिले होते आगरीपाड्या या विभागामध्ये. इथून पाहतोय आपण चांगला फटका गॅप मध्ये खेळलाय. गॅप मधून जर पाहिलं तर पहिली चौकार येताना आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी कौस्तुभच्या विरोधात चौकार आले आणि या चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर 4 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते तब्बल 23 धावा.
एकदा आपण पाहतोय कौस्तुभ बॅटची लीडिंग एज होती. इथून मात्र जर पाहिलं तर कौस्तुभ आणि राहुल पाटील त्या ठिकाणी एसटीच्या मागे. थोडस जर पाहिलं तर ही कट नक्कीच पाहायला मिळाली. हलकासा आवाज होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर जीवनदान मिळालं असंच मी म्हणेन. फलंदाजाला चौकार मारले एक या फलंदाजानी. आता मात्र चेंडू आपण पाहतोय अगदी क्रीजच्या बाहेर पिचिंग झाली आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पंच इशारा देत आहेत. नोचा सिग्नल आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचला जातोय आणि इथून फ्री हिटचा इशारा आहे. पंकज पाटील देखील कौस्तुभ पाटीलला या ठिकाणी नक्कीच समजवतील. ज्या पद्धतीने धावा गेलेल्या नाही आहेत परंतु नोचा कॉल म्हणजेच जर पाहिलं तर आव्हान आहे समोरच्या खेळाडूंना मोठा फटका मारण्यासाठी. पिचिंग आउटसाइड आहे नक्कीच आपण पाहतोय. तर आपण पाहतोय फ्री हिटचा चेंडू आहे. इथून पाहतोय फलंदाज मिस्टर सौरभ रुपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेस थोडंसं थांबवलं गेलंय. कौस्तुभला क्षेत्ररक्षण पूर्णपणे सजवलं नव्हतं आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सुरुवात करेल कौस्तुभ पाटील. फ्री हिटचा चेंडू आहे अजूनही आपण पाहू शकतायत. ओहो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता या चेंडूला. कोलवर टप्प्याचा चेंडू आणि या चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन रन्स येणार नाही आहे. डॉट चेंडू चांगला चेंडू हाताळला. फ्री हिट म्हणजे जर पाहिलं तर फलंदाजाला मुभा असते मोठा फटका खेळण्यासाठी ज्यामध्ये विकेटचा जर विचार केला तर फक्त रनआउट सोडून आपण विकेट या ठिकाणी ग्राह्य धरला जात नाहीये. तेच मात्र पाहायला मिळालं. चांगला वापर केला फ्री हिटचा. पुन्हा एकदा आता मात्र थोडीशी बोटं फिरवली जात आहेत. चेंडूला वळण देत आहेत आणि चांगल्या पद्धतीने चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. ओव्हरचा जर विचार केला तर यावेळेस षटक क्रमांक 5 कंप्लीट झाले आहेत. 21 मिनिटं आणि 32 सेकंदामध्ये जर पाहिलं तर ह्या 5 षटकांचे खेळ कंप्लीट केलं गेलं. धन्यवाद म्हणेन मी तेंबोडे संघाला. चांगल्या पद्धतीने टायमिंगचा वापर केला तुम्ही. धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवर राहिली गेले ती म्हणजे 24 धावा. अगदी लोएस्ट स्कोर आजच्या रात्रीतील आपल्याला पाहायला मिळेल का हे मात्र चित्र समोर येत असताना, कारण की 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये इथून जर पाहिलं तर 10 ते 15 धावा येणं गरजेचं असणार आहे. टीम ज्या पद्धतीने खेळते अभिनव क्रिकेट क्लब हरणवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूला. दुसऱ्या बाजूला विनर्स टेंबोडे संघ जयेश मात्रे आले आहेत अगदी शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. नक्कीच थोडंसं चेंजेस या ठिकाणी केलं जात आहे. की विचार केला तर जयेश मात्रेसाठी यष्टी रक्षक म्हणजेच विकेट किपरचा जर विचार केला तर पंकज पाटील जात आहेत यष्ट्यांच्या मागे. पूर्णपणे जर पाहिलं तर कंट्रोलमध्ये आज टीम पाहायला मिळते. ज्या पद्धतीने टीमने खेळ केलाय चांगली गोलंदाजी पंकजने पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर विचार केला तर खूप चांगली सुरुवात केली. लोअर फुल टच चेंडू आहे. यावेळेस जर पाहिलं तर चित्र आपल्याला पाहायला मिळते पटका येत नाही आणि त्याचं कारण बनतंय इथे सातत्याने चांगली गोलंदाजी केली जाते. अगदी पंकज म्हणा त्यानंतर जीत म्हणा कौस्तुभ म्हणा आणि आता मात्र आपण पाहतोय जयेश मात्रे. हलकीसी एज लागते चेंडू जातोय तिथे मात्र आपण पाहतोय चेतन आहे चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडतोय. रन्स मात्र इथून जर पाहिलं तर कंप्लीट होणार नाहीये. अजूनही स्थिरावलेली सिंगल या ठिकाणी रन्स कंप्लीट होताना धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या 25 रन्स 25 धावा. उडवलाय चेंडूला. चेंडू अभेत आहे परंतु राहुल पाटील त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला ज्या पद्धतीने पकडलं गेलं अगदी क्विक फेकी पाहायला मिळाली. रन्स मात्र इथून अजून एक बनवेन. या एकेरी धावेने धावसंख्या 26 रन्स
पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी दोन्ही संघाला मी या ठिकाणी आमंत्रित करीन. एका बाजूला वांडगाव संघ असेल तर दुसऱ्या बाजूला रावळे संघ. चला या दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचे आहेत. आणखीन सिंगल रन्स आणि धावसंख्या 27 धावा. चांगली गोलंदाजी इथून पुन्हा एकदा दर्शवताना, कारण की 4 चेंडू ज्या पद्धतीने हाताळल्यात, पहिल्या चेंडूमध्ये डॉट तर तीनही चेंडूमध्ये सिंगल सिंगल रन्स असं एकंदरीत जर पाहिलं तर आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज जयेश म्हात्रे यांनी. चांगली गोलंदाजी वापरले. इथून 2 चेंडू महत्वाचे असतील. कॉलवर टप्प्याचा चेंडू आहे. उज्ज्वल पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूवर येतोय. सिंगल रन्स तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून आपण पाहतोय रनआउटचा चान्स होता, तो सोडला गेला नाही. पंकज पाटील डायरेक्टली हिट करतोय. उज्ज्वलचं चांगलं थ्रो पाहायला मिळालं सरळ पंकज पाटीलच्या हातामध्ये. आणि गडी जर पाहिला तर इथून बाद होईल, तो म्हणजेच तिसरा गडी बाद होतोय. नवीन खेळाडू वेदांत किनी आपल्याला पाहायला मिळेल. बॅटर आलाय नवीन मैदानाच्या आतमध्ये अगदी शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. इथून अपेक्षा असतील वेदांतकडून की एक मोठा हिट जर आला तर आपल्या संघाला थोडेसे चांगल्या परिस्थितीमध्ये. इथून धावसंख्या स्कोर कार्डवर 28 धावा झाल्या आहेत. वेदांत अगदी युवा टॅलेंट आहे. इथून पाहायला मिळेल एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंग ब्रेक साठी. आणि दोन्ही संघाला मी आमंत्रित करीन. एका बाजूला रावळे संघ असेल तर दुसऱ्या बाजूला वांडगाव संघ, वैभव सीसी वांडगाव संघ या आपण. दुसऱ्या बाजूला जागमाता रावळे संघ. ओहो, या वेळेस जर पाहिलं तर फटका तर चांगला आलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवतोय वेदांत. या आधी जर आले असते तर धावफलक नक्कीच वाढला असता, परंतु लेट आले, ग्रेट आले, थेट आले. इथून धावसंख्या 4 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 32 धावा आणि जिंकण्यासाठी 33 धावांचं लक्ष ठेवलं जाईल. थँक्यू सो मच, धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत.
एका बाजूला आपण पाहतात रावळे संघ आणि विपक्षात संघ आपल्याला जर तपासून पाहिला वाणगाव यांना आपण पाहतात. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपण बघत आहात युवासेना चषकाची ही तिसरी रजनी, ज्यामध्ये खऱ्या अर्थानं पहिल्या रजनीत वरुण राजानं धुमाकूळ घातलं. दुसऱ्या रजनीमध्ये आपण पाहतात ब्रेक मिळाला आणि तिसऱ्या दिवसापासून पुन्हा एकदा या स्पर्धेला सुरुवात झाली आणि एक सुंदर स्पर्धा तुम्हा सगळ्यांच्या भेटीला. नेक्स्ट मॅच एक चांगलं बॅटल जिथे दोन्ही तुल्यबळ संघ मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला वाणगाव विपक्षात जागमाता रावळे, या दोघांमधला टॉस कालच्या दिवसातला राजा ज्याचं नाव आहे रजत, ज्यानं खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघाला शरणांगती पत्करावी लागली, नतमस्तक पत्करावं लागलं. रावळे वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. इथे जर आपण तपासून पाहिलं तर या मॅचला सुरुवात होते एका बाजूला टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती 2014, 2015, 2016, 17, 18 हे कॅलेंडर ज्यानं खऱ्या अर्थानं गाजवलं तो जयेश म्हात्रे आगरीपाड्याचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय साथीनं. आपण पाहतात राहुल दादा पाटील एक थोर समाजसेवक, सातत्यानं समाजाला आपण काहीतरी देणं आहोत ज्या अनुषंगानं तेच बघायला मिळतील. पहिलाच बॉल जयेशनं फटका खेळलाय रिव्हर्स स्विच मध्ये आणि सुरुवात आक्रमकतेनं, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना आलाय दमदार चौकार 4. यासाठी जाणले जातात रिव्हर्स स्विच म्हणा, तदनंतर स्क्वेअर ऑफ द विकेट म्हणा. अनेक वर्ष ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती विनर्स असेल, सावली असेल, पवनसूत मधून देखील असतील, ज्यांनी अनेक वर्ष या क्रिकेटची सेवा करत असताना जबरदस्त फटके कसे खेळावेत, ज्यांना एक चांगलं अवलोकन आहे. धावसंख्या फलकावरती पहिल्याच बॉलवरती 4 रन. जयेश म्हात्रे पुन्हा एकदा तयार होतील. त्यांच्यासाठी पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती तेजस. याही वेळेला मोठा फटका खेळायचा शॉट थडमानला, जिथे आपण पाहतात क्षेत्ररक्षक आहेत. आता खूप वेळानंतर आपण पाहतात तिथे बाईटची सिग्नल आपल्याला बघायला मिळतो. पहिल्या बॉलवरती 4, दुसऱ्या बॉलवरती बाईटचा सिंगल. आता धावा कशाही येऊ देत, तुम्ही एकंदरीत 33 रनचा जे पाठलाग करताना ते 33 रनचं पाठलाग आता कशा पद्धतीने पुढे नेतील. एका बाजूला जयेश म्हात्रे आहेत आणि एका बाजूला राहुल पाटील आहेत. डगआउट मध्ये सांगतील की हा धावा तुम्ही दोघांनीच काढून यायला हव्या, क्रिकेटच्या खेळामध्ये नाही, जर आणि तर नाही. या वेळेला पहिलाच बॉल अगदी स्लॉट मध्ये त्या बॉलला पाठवलंय. मिड ऑफ होते 30 सर्कलच्या आतमध्ये, लॉंग ऑफला क्लिअर करत असताना 4. थँक्यू सो मच. याही वेळेला आपण पाहतात फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि या वेळेला आपण पाहू शकाल फलंदाज बाद होताना बघायला मिळाले. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात, जिथे जो मागच्याच बॉलवरती मी उल्लेख केला होता की दोघांनी देखील हा सामना विजयापर्यंत घेऊन जावं, परंतु यावेळेला पहिल्या बॉलवरती चौकार खेळले. तदनंतर फुलर लेनचा बॉल आणि त्या ड्रायव्हिंग लेंथला नाही पिक करू शकले आणि सरळ शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये बॉलला पाठवलं. गॉन. गोरगरीबाला दिन दुबल्याला झालाय आता आधार. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, कमी कशाची न पडणार. शिंदे साहेब मुख्यमंत्री, कमी कशाची न पडणार. शिंदे साहेब मुख्यमंत्री, कमी कशाची न पडणार. शिंदे साहेब मुख्यमंत्री, कमी कशाची. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने आता इथे गोलंदाजी झाली. यावेळेला फलंदाज जयेशच्या साथीने कौस्तुभ आले. काय झालं मैदानाच्या आतमध्ये निश्चित स्वरूपात काय घडतंय पंच दर्शवतात. जिथे नॉट आउटचा सिग्नल आलाय, तिसऱ्या पंचांची मदत घेण्याचा प्रयत्न आहे फिल्डिंग टीमचा. त्या अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतील, जिथे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे पंच देखील जोडले जातील आणि पाटील नेटवर्कची टीम जिथे जतीन किणी ते देखील बिझी होतील. जतीन किणी म्हटलं की खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक वेगळं कम्प्युटरला मागे सोडत जतीन किणींचे ऑपरेटिंग तपासून पाहिली तर खूप वेगळ्या पद्धतीने असते. जे अँगल आहेत ते अँगल तुम्हाला दाखवले जाणार. आता काय घडलं या अनेक गोष्टी आहेत आणि जिथे आपण पाहू शकाल
यष्टीरक्षकांनी खऱ्या अर्थानं तिथे बॉलला कुठल्या पद्धतीने खेळ केलाय या अनेक गोष्टी आहेत. नॉट आउट, जिथे आपण पाहू शकाल NOTOUT नॉट आउट, जिथे यष्टीरक्षकानं बॉलला नाही कॅरी केला आणि तदनंतर त्याच्या आधीच यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, त्या अनुषंगाने पंचांनी पाहिलं आणि नॉट आउटचा सिग्नल दिला. 31 बॉल आणि 31 बॉलमध्ये करायचे तुम्हाला इथे रन आहेत ते म्हणजे 24. पुढचा बॉल या वेळेला बीमर वरती फुलटोल वसूल केलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल आणि नो बॉल प्लस आलाय षटकार सोने पे सुहागा. जिथे तुमच्याकडे धावा कमी त्यावेळेला तुम्ही या पद्धतीची गोलंदाजी नाही करू शकत. तुम्हाला खऱ्या अर्थानं कंजूसी गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि जर ते नाही झालं तर मग याच पद्धतीनं धावांचा जो आलेख आहे तो उंचावतानाच बघायला मिळेल. तुमच्याकडे खूप कमी धावा ठेवल्या तुम्ही लढण्यासाठी. जिथे 33चं टार्गेट ठेवलं त्यामध्ये तुम्ही पहिल्याच षटकामध्ये जर 16-15 खर्च करणार तर त्रास होणार. पुन्हा एकदा याही वेळेला नो बॉल फ्री हिट होता. फ्री हिट येणाऱ्या काळात तो कंटिन्यू राहील आणि त्यावेळेला जयेश मात्रे राहतील. स्ट्रायकिंग एंडला जयेशकडनं मोठ्या फटक्याची एक वेगळी रूप बघायला मिळेल का, या अनेक गोष्टी आहेत. सध्या फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 वरती. आदरणीय सन्माननीय रामदासजी गुप्ता साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत आणि त्यांचं स्वागत सन्मान करण्याकरिता मी अमेय यांना विनंती करीन, रजत भाई यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते रामदास गुप्ता सरांचं मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान करावं. चेंडूंचा खेळ झाला या षटकामध्ये जर तपासून पाहिला तर खऱ्या अर्थानं दोन बीमर हाताळल्यानंतर तुम्हाला गोलंदाजी या मॅच मध्ये नाही करू शकणार. गुप्ता सरांचं मुख्य व्यासपीठावरती रजत यांच्या माध्यमातून यथोचित स्वागत सन्मान. कालच्या दिवसात खूप चांगल्या पद्धतीने शेवटच्या मॅच मध्ये बरसले आणि मैत्री पालघर या संघाला ज्यांनी खऱ्या अर्थानं पराभवाचे चटके दिले ते रजत बघायला मिळतात. गोलंदाज तयार. या वेळेला जयेश साठी फ्री हिटचा बॉल. क्षेत्ररक्षक बराच काळ हवेत, बॉलच्या खाली जगलिंग झाले, शेवटच्या क्षणाला कॅच देखील सुटला. कॅच सुटलाय या मॅच मध्ये. सध्या मी म्हणेन की वन वे ट्रॅफिक चाललंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20. षटक संपले. पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 20 रन या फलकावरती आहेत. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 24 आणि 24 मध्ये करायचे तुम्हाला जिंकण्यासाठी 13. काय होतील या मॅच मध्ये मी म्हणेन यस निश्चित स्वरूपात एकच षटक संपले. 30 बॉलचा खेळ बाकी आहे. 30 बॉल मध्ये करायचे 13. आजच्या रजनीतला आपण पाहतायत हा मॅच आपल्याला बघायला मिळतो. नेक्स्ट मॅच मध्ये वाणगाव विरुद्ध एका बाजूला आपण पाहू शकाल संघ म्हणजे आहेत जागमाता रावळे आणि तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर एका बाजूला ध्रुव 11 सातपाडी आणि शिवसेना 11. या दोन्ही संघांना या नंतरचा मॅच अगदी आपण पाहू शकाल आजच्या रजनीतला तो मॅच नंबर 4. 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये करायचे 13 रन या मॅचला जिंकण्यासाठी. गोलंदाज नितीन आलेत सध्या गोलंदाजी ट्रॅक वरती. 30 बॉलचा खेळ आहे, 13 रन करायचे आहेत. एका बाजूला कौस्तुभ आणि एका बाजूला आपण पाहतात जयेश मात्रे, ब्रँड ऑफ आग्रीपाडा, अनेक वर्ष क्रिकेटची सेवा. विथ द बॅटनं प्रभावी रिव्हर्स स्विचचे फटके, तदनंतर स्क्वेअर ऑफ द विकेटनं पॉइंटला षटकार ठोकणं उमरोळीच्या मैदानात सहज आणि सोपं नव्हतं. त्यावेळेला जयेश मात्रेची बॅट बोलायची आणि अशी बोलायची की संपूर्ण उमरोळीचं मैदान जयेशची बॅटिंग बघण्यासाठी असायची. तेच जयेश नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. पुढचा बॉल या वेळेला चांगला चेंडू. जरी धावसंख्या आम्ही कमी ठेवल्या असू, टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय आम्ही जरूर घेतला परंतु तो निर्णय सार्थ नाही ठरला. आता 29 मध्ये 13 आहेत. लढण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. मॅचचा रिझल्ट शेवटच्या क्षणाला काही येऊ दे पण लढलो या आशेसह पुन्हा एकदा चांगला बॉल. जबरदस्त गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, कसून मारा. जिथे क्षेत्ररक्षक आहेत यष्टीरक्षक त्यांना खऱ्या अर्थानं खूप चांगलं इथे गोलंदाजीचं पृथक्करण बघायला मिळतं. डॉट बॉल आले 2
28 बॉल आणि 28 बॉल मध्ये करायचे 13. या मॅचला जिंकण्यासाठी एका बाजूला विनर्स टेंभोडे आणि एका बाजूला अभिनव क्रिकेट क्लब हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. हाफ ट्रॅकरचा बॉल होता ज्याला ऑन साईडला खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे, त्यांनी बॉलला फील्ड केला आणि मिळाली सिंगल. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 21 वरती. 27 बॉल आणि 27 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी करायच्यात 12. युवा सेना चषकाची ही रजनी तिसरी आणि तिसऱ्या रजनीतले हे घमासान चालू आहे. एक गाव एक फॉर्मॅट ना 8 संघ तुम्हाला उतरताना बघायला मिळतात. 27 बॉल आहेत. 27 बॉल मध्ये 12 करायचे आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने आर्यन क्रीडा संकुलचं हे सुंदर असं मैदान आणि ज्या मैदानामध्ये युवा सेनाचा हा एक जबरदस्त सोहळा, एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आपल्याला बघायला मिळते. जिथे अवधीत सिंग असतील, तदनंतर पॉप्स असतील, तदनंतर आपण पाहतात इथे गोलंदाजी चांगली होते. जयेश साठी जर आपण तपासून पाहिलं तर डॉट बॉल हाताळणं थोडंसं गोलंदाजांसाठी एक वर्चस्वाचा का, कारण जयेश समोर तुम्ही डॉट बॉल करता. तंत्रशुद्ध फटक्यांसाठी जाणला जाणारा फलंदाज जयेश मात्र सध्या स्ट्रगल करतोय. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहतायत फटका तर जरूर खेळला, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. आपण पाहतायत बॉलला केले कॅरी, फलंदाज इथे बाद होताना फलंदाज जयेश मात्र बॅक टू दी डगआउट गॉन. इथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 21 वरती. 25 बॉल आणि 25 बॉल मध्ये करायचे तुम्हाला या मॅचला जिंकण्याकरिता 12 रन. निमिष आलेत नवीन फलंदाज. पहिलाच बॉल त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल चांगला चेंडू हाताळले. या षटकामध्ये मी म्हणेन की गोलंदाजी चांगली राहिली. सध्या जर आपण तपासून पाहिलं तर हे षटक जे राहिलं खूप चांगलं राहिलं. कंजूसीनं या षटकाला ज्यांनी न्याय दिला जबरदस्त पद्धतीनं. षटक क्रमांक तपासून पाहिले तर 2 षटकांचा खेळ संपला. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आपण पाहतायत गरज आहे ती म्हणजे 24 बॉल मध्ये करायच्यात 12 रन या मॅचला जिंकण्यासाठी. युवा सेना चषकाची ही तिसरी रजनी आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात पहिल्या रजनीत थोडासा फ्लॉप शो राहिला. अवकाळी पावसानं थोडंसं धुमाकूळ घातलं. आज मनुष्यानं निसर्गाला चॅलेंज केलंय आणि निसर्गानं दाखवलं की मला चॅलेंज केलं तर येणारा काळ तुमच्यासाठी खडतर राहील आणि तो दाखवून दिला. मे महिन्याच्या सुरुवातीस पाऊस असदी असं नव्हतं. हे कलियुग आहे. कलियुगामध्ये अनेक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील आणि सध्या आपण तपासून पाहिलं तर ते चालू आहे. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहतायत पहिल्याच बॉलवरती गतीमध्ये परिवर्तन. त्या बॉलला पाठवून दिलंय लांब सीमारेषा बाहेर आलाय चौकार. 1 बाउन्स न बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 रन मिळतील तिथे आणि चौकाराच्या साह्यानं धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत अर्थात 25 वरती. 23 बॉल मध्ये करायचे तुम्हाला या मॅचला जिंकण्यासाठी 8 रन. कुठला संघ जिंकणार कुठला संघ हरणार या अनेक गोष्टी आहेत मैदानाच्या आत. 23 बॉल आणि 23 बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही वेळेला काय फटका केला स्विच हिट कौस्तुभ पाटील आणि कौस्तुभ पाटीलच्या बॅट मधनं आता धावांची अगणित बॅटिंग. क्लास क्रिकेट, उच्च कोटी, हाय क्लास, टॉप क्लास बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती लॉंग लेगचं क्षेत्र. या वेळेला आपण पाहतायत बॅकवर्ड गली पॉइंटचं क्षेत्र आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अवघ्या 4 ची गरज आहे. 22 बॉल आणि 22 बॉल मध्ये 1 वे ट्रॅफिक. कौस्तुभनं देखील खूप चांगला खेळ केला. गोलंदाजीनं मन जिंकली संपूर्ण गोलंदाजांना. आता 22 बॉल आणि 22 बॉल मध्ये करायचे तुम्हाला जिंकण्यासाठी 4. याही वेळेला फुलरलेनचा बॉल. खेळ खल्लास. विजयाचा शंखनाद, विजयाचा घवघवा, विजयाचा तुरा. विनर्स टेंभोडे 8 विकेट राखून एक मोठा विजय ज्यांनी प्राप्त केला. नेक्स्ट मॅच जागमाता रावळे विरुद्ध वाणगाव. दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण वाणगावने फलंदाज रेडी ठेवा
आणि जागमाता रावळे तुम्ही फील्ड अरेंज करा. वेळ महत्त्वाची आहे. आपण या विभागातले आहोत, त्या अनुषंगानं वेळेचं महत्त्व जाणणं गरजेचं आहे.